चला शिकूया मायक्रोसॉफ्ट ऑफिस, तेही मराठीतून। चला शिकूया या माझ्या चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे। एक्सेलच्या मालिकेमधून प्रारंभापासून ते प्रगत पातळीपर्यंत संपूर्ण माहिती तुम्ही टप्प्याटप्प्याने मराठीतून शिकणार आहात। आजच्या या व्हिडिओमध्ये आपण एक्सेलचा स्मार्टनेस किंवा एक्सेल मॅजिक पाहणार आहोत। आपण एक्सेल बुक ओपन करूया। एक्सेल वर्क बुक ओपन झालेला आहे। इथे बुक 1 एक्सेल असं नाव दिसत आहे। आपण इथे मेन वर्क बुक वर येऊया। इथे B2 वर मी क्लिक केलेला आहे आणि B2 हा सेल सिलेक्ट झालेला आहे। यामध्ये मी एक सिरियल नंबर असं लिहिणार आहे। सिरियल नंबर असं लिहिलेलं आहे। इथे मी 1 असं टाइप केलं। आता परत हा सेल सिलेक्ट केल्यावर हा जो प्लस साइन दिसतोय तो हॉस्पिटल किंवा डॉक्टरच्या साइन सारखा दिसत आहे। तर याचा उपयोग आपल्याला सेल्स एकापेक्षा अधिक सेल्स सिलेक्ट करण्यासाठी होतो। तो असे आपण सिलेक्ट करू शकतो। तर ह्या साइनचा उपयोग होतो। आता कर्सरचा दुसरा उपयोग, कर्सरच्या चारही बाजूने जी डार्क लाईन दिसते हा सेल सिलेक्ट झालेला आहे। त्या डार्क लाईन वर कर्सर नेल्यास चारही बाजूने बाण असलेला कर्सर दिसतो आणि त्याच्यावर क्लिक केल्यास याच्यावर क्लिक करून दाबून ठेवून आपण हे मूव करू शकतो किंवा दुसरीकडे नेऊ शकतो। हे पहा, हे मॅटर, हे टेक्स्ट इकडे दुसरीकडे आलेला आहे। पुन्हा आपण त्याचा उपयोग करू, परत जागेवर नेण्यासाठी परत मूव करूया आपण। तर हे परत मूव केलं, हे सिरियल नंबर झाला। म्हणजेच हा जो बाणासारखा दिसतोय कर्सर, त्याचा उपयोग आपण मूव करण्यासाठी किंवा एका ठिकाणावरून दुसरीकडे कर्सर टेक्स्ट नेण्यासाठी आपण याचा वापर करू शकतो। आता आपण इथे क्लिक केलेला आहे, पहा हा सेल सिलेक्टेड आहे। आपण हा सेल सिलेक्ट केलेला आहे B3। याच्या उजव्या बाजूला खालच्या कोपऱ्यात इथे एक पॉइंट दिसत आहे। त्या पॉइंटवर कर्सर आणल्यास डार्क कलर मध्ये प्लस साइन दिसते। तर हे प्लस साइन चा उपयोग आपण ड्रॅग करण्यासाठी करत असतो। तर हे ड्रॅग झालं, हे मॅटर ड्रॅग झालं। पहा, आपण परत ह्या B3 सेलवर आलेलो आहे आणि आता आपण सिरियल नंबर एक्सेल मध्ये एकदम कसे आणले जाऊ शकतात ते पाहणार आहोत। तर हे B3 सेल सिलेक्टेड आहे। कंट्रोल दाबून ठेवा। ह्या पॉइंटवर कर्सर आणल्यावर जे ब्लॅक साइन प्लस साइन दिसते ते लेफ्ट क्लिक दाबून ठेवून, माउसवर लेफ्ट क्लिक दाबून ठेवून ड्रॅग करा। कंट्रोल दाबून लेफ्ट क्लिक दाबून ड्रॅग केल्यावर हे सिरियल नंबर आलेले आहेत। दुसरी पद्धत, 1 टाइप केलं, दुसऱ्या सेलमध्ये 2 टाइप केलं आणि मग हे दोन्ही सेल सिलेक्ट केले। हे दोन्ही सेल सिलेक्ट केले आपण आणि नंतर ह्या पॉइंटवर कर्सर आणून ड्रॅग केलं। हे सिरियल नंबर आलेले आहेत। तिसरी पद्धत एक आहे, इथे 1 टाइप केलं, पॉइंटवर कर्सर आणला, ड्रॅग केलं। इथे मात्र आपल्याला सर्व सेलमध्ये 1-1 असं दिसत आहे, परंतु यातली मॅजिक पुढे आहे। इथे जो चौकोन दिसत आहे त्याच्यावर आपण क्लिक करणार आहोत।
इथे अनेक ऑप्शन दिसत आहेत. त्यातील फिल सिरीज ह्या ऑप्शनवर क्लिक केल्यावर आपल्याला मॅजिक दिसेल. पहा, 1 ते 10 सिरियल नंबर आले. तर समजा आता इथे आपण 10 पर्यंत आणले, पुढे जायचं असेल, अजून पुढच्या हव्या असतील तर ह्या शेवटच्या आकड्यावर सिलेक्ट करून कंट्रोल दाबून आपण ड्रॅग करू शकतो. किंवा दुसरी पद्धत इथे दाखवली त्याप्रमाणे हे शेवटचे 2 सेल सिलेक्ट करून ड्रॅग करू शकतो. अशा प्रकारे आपल्याला सिरियल नंबर एक्सेल मध्ये आणता येतात. त्याच्याऐवजी अजून एक पद्धत आहे, ती म्हणजे फॉर्म्युला. त्याच्यासाठी फॉर्म्युला लिहिला जाऊ शकतो. तर तो फॉर्म्युला कसा लिहिला जाऊ शकतो, तर त्याच्यासाठी आपण 2 कॉलम करूया. सिरियल नंबर हा एक कॉलम झाला, दुसरा नेमचा कॉलम झाला. आता आपण इथे नेमच्या कॉलम मध्ये एक नाव टाइप करूया, राजेश हे टाइप केलं. आणि आता सिरियल नंबर आपल्याला फॉर्म्युला वापरून आणायचा आहे. फॉर्म्युलासाठी पहिल्यांदा इक्वल साइन करावं लागतं आणि नंतर आपण इथे फॉर्म्युला लिहिणार आहोत. फॉर्म्युला आहे सिक्वेन्स. त्याच्यानंतर इथे काउंटा असा दुसरं फंक्शन आपण वापरणार आहे. COUNTA काउंटावर कर्सर आणल्यावर टॅबनी हे येऊ शकते इकडे. तर आता आपल्याला काय पाहिजे की हे इथे आपल्याला F3 आणायचं आहे. F3 आणि शिफ्ट दाबून कोलन इथे आणायचं आहे आणि F100 करू. इथे बंद केलं, हे एंटर केलं. इथे अजून एक क्लोज यायला पाहिजे, ते आलेलं आहे. तर अशा प्रकारे हा फॉर्म्युला आलेला आहे. हे शेवटचा एक हे आलेला नव्हता कंस. तर अशा प्रकारे इथे फॉर्म्युलाने आपण एक आणलेला आहे. पण याच्यातली मॅजिक काय आहे ते पुढे आहे. अजून आपल्याला आता इथे पुढे ह्या 2 नंबर कॉलम मध्ये 100 पर्यंत आपण सिलेक्ट केलेला आहे. त्याच्यात फॉर्म्युला लिहिलेला आहे. तर 100 पर्यंत जाईपर्यंत जर इथे आपण काही लिहिलं, नावं लिहिली, तर ऑटोमॅटिक नंबर येऊन जातील. आपण आता इथे नाव लिहूया. मंगल टाइप केलं, एंटर केलं, 2 नंबर ऑटोमॅटिक आला. सुनीता. अशा प्रकारे हे येऊ शकतात. परंतु हा फॉर्म्युला फक्त एक्सेल 2021 आणि एक्सेल मायक्रोसॉफ्ट 365 यामध्येच वापरला जाऊ शकतो. तर अशा प्रकारे आपण सिरियल नंबर आणण्यासाठी आपण एक्सेल मध्ये कसं मॅजिक केलं जातं किंवा एकदम कसे आणले जाऊ शकतात हे पाहिलेलं आहे. आता आपण पाहणार आहोत वीकडेज.
इथे वीकडेज आपण आणायचं म्हटलं तर ते पण आणू शकतो. संडे साठी सन लिहिलं आणि आता आपण पॉइंटवर आणून ड्रॅग केलं. हे सर्व वीकडेज इथे आलेले आहेत. वीकडे पूर्ण शब्दात पाहिजे असेल तर SUNDAY संडे आपण लिहिलं. परत कर्सर इथे आणला आणि ड्रॅग केलं. हे वीकडेज दिसायला लागले. हेच मंथ साठी आपण करू शकतो. मंथ शॉर्ट मध्ये जर मंथ लिहायचं झालं तर JAN जानेवारी साठी JAN लिहिलं. ड्रॅग केलं. हे सर्व महिने इथे आले. पूर्ण शब्दात जर महिना आणायचा असेल तर इथे जानेवारी असं टाईप केलं आपण आणि पॉइंटवर कर्सर आणून ड्रॅग केलं. हे महिने पूर्ण शब्दात आले. तर अशा प्रकारे आपल्याला एक्सेल मधील मॅजिक पाहायला मिळाली. आपण इथेच थांबणार आहोत. आजचा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि पुढच्या व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळण्यासाठी घंटीच्या बटनावर क्लिक करा. धन्यवाद.